राज्य पातळीवर सुद्धा अनेक मोठे निर्णय या संदर्भात करण्यात आले आणि फक्त आवाहन करून मुख्यमंत्री फडणवीस थांबले नाही, तर अनेक पातळीवर त्यांनी स्वतः या सगळ्याबाबत पुढाकार घेत काही पावलं उचलली। काल ताफा त्यांनी कमी केला, आज थेट ते बाईकचा वापर करत विधान भवनात दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय विनायक। तर विधान भवनातली ही दृश्य आपण पाहतो आहोत। मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री आशिष शेलार हे विधान भवनात बाईकवरून आले। पंतप्रधानांनी काटकसरीचं आवाहन केलेलं आहे। अनेक मुद्दे या संदर्भात जनतेसमोर त्यांनी मांडलेले होते। त्यानंतर लगोलग अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी ताफा कमी करण्याचा निर्णय घेतला। काल राज्य पातळीवर सुद्धा सरकारनं मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले होते। सुरक्षित कुठेही तडजोड न करता मंत्र्यांचा ताफा कमी करण्याबाबतचा निर्णय झालेला होता। थेट लगेचच अंमलबजावणी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याबाबत त्यांनी केलेली होती। 4 गाड्यांचा ताफा घेऊन मुख्यमंत्री कार्यक्रमासाठी पोहोचल्याचं आपण पाहिलेलं होतं आणि आता आज इंधन बचतीचं फक्त आवाहन नाही किंवा इतरांना फक्त सूचनाच नाही, तर प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी स्वतःपासून करताना या ठिकाणी आपल्याला पाहता येत आहेत मुख्यमंत्री फडणवीस। आज मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री आशिष शेलार दोघं एकत्र बाईकवरून विधान भवनात दाखल झाले। ही दृश्य आपण त्याची पाहतो। तर परदेश दौरे टाळण्याच्या सूचना आहेत, इंधन बचतीचं आवाहन आहे, सोनं खरेदी करू नका पुढचं 1 वर्ष असं पंतप्रधानांचं आवाहन। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ही थेट दृश्य आपण काही वेळापूर्वीची पाहतोय। मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री शेलार हे बाईकवरून विधान भवनात दाखल झाले। विधान भवनातली ही दृश्य आपण पाहतोय। तर सुरक्षेसंदर्भात कोणतीही तडजोड न करता ताफा कमी करण्याबाबतचे निर्णय घेण्यात आलेला होता आणि आज तर थेट इंधन बचती संदर्भात फक्त दुसऱ्यांना सूचना न करता त्याची अंमलबजावणी मुख्यमंत्री फडणवीसांनी केल्याचं आपण पाहतोय। मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री आशिष शेलार हे बाईकवरून विधान भवनात दाखल झाले तेव्हाची ही दृश्य। तर दुसरीकडे नितीन गडकरी यांनी सुद्धा आज पाहणी करताना पालखी मार्गाच्या कामांची पाहणी करताना बसनं प्रवास केलेला आहे। तर सध्याच्या आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विशेषतः मिडल ईस्टमध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, हॉर्मुझची सामुद्रधुनी तेल वाहतुकीसाठी बंद आहे, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीचं आवाहन हे प्रामुख्यानं केलं जात आहे। आणि पंतप्रधानांनी जे आवाहन केलेलं होतं नागरिकांना त्यांनी काही आवाहनं केलेली होती, त्या पार्श्वभूमीवर लगोलग काही महत्त्वाच्या नेत्यांनी ताफा कमी करण्याचा निर्णय घेतलेला होता। अगदी खुद्द पंतप्रधानांचा ताफ्यात कपात करण्यात आली, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ताफ्यात कपात करण्यात आली। राज्य पातळीवर सुद्धा काल मुख्यमंत्री फडणवीसांनी अनेक महत्त्वाचे निर्णय याबाबत घेतलेले होते। काही सूचना अधिकारी आणि मंत्र्यांना सुद्धा करण्यात आलेल्या होत्या, पण फक्त सूचना करून मुख्यमंत्री फडणवीस थांबले नाही। काल लगोलग त्याची अंमलबजावणी त्यांनी स्वतःच्या ताफ्याबाबत केली। त्यांच्या ताफ्यात कपात करत फक्त 4 गाड्यांचा ताफा घेऊन मुख्यमंत्री एका कार्यक्रमासाठी पोहोचल्याचं आपण पाहिलं। आज विधान भवनातील कार्यक्रमासाठी येताना मुख्यमंत्री बाईकनं विधान भवनात दाखल झाले। मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री आशिष शेलार हे दोघं बाईकवरून विधान भवनात पोहोचल्याची ही दृश्य। खरं तर अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतरच त्या देशांच्या प्रमुखांनी आवाहन आपल्या राज्यातील आपल्या देशातील जनतेला केलेलं होतं। तसंच काहीचं आवाहन पंतप्रधानांनी सुद्धा देशवासियांना केलेलं होतं। परकीय चलन वाचवायचं आहे, याच्यासह अनेक महत्त्वाची उद्दिष्ट साध्य करायची, त्या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी केलेली देशवासियांना जे आवाहन होतं त्याची अंमलबजावणी ही नेत्यांनी सुद्धा केल्याचं आपण पाहतोय। केंद्रीय मंत्री असतील, पाठोपाठ अनेक राज्यांचे मुख्यमंत्री असतील, यांनी आपल्या ताफ्यामध्ये कपात केली। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री फडणवीस बाईकवरून विधान भवनात दाखल झाले। तर मुख्यमंत्री फडणवीसांसह मंत्री आशिष शेलार सुद्धा बाईकवर होते। तर ही 3 दृश्य, एकीकडे अनेक मंत्री जे आहेत ते आता इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करत आहेत। काल जे अनेक मोठे निर्णय घेण्यात आले, जे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेलं होतं, त्यात इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करण्याची सूचना सुद्धा करण्यात आलेली होती। तर उपमुख्यमंत्री शिंदे आपण पाहतोय इलेक्ट्रिक गाडीनं विधान भवनात दाखल झाले। इलेक्ट्रिक गाडीचा वापर करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे, त्याबाबत त्यांनी स्वतः माहिती दिलेली होती। दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बसनं प्रवास केलेला आहे। त्यांनी पालखी मार्गाची पाहणी आज महामार्गावर ते करतायत। त्या ठिकाणी जी काही कामं सुरू आहेत पालखी मार्गावरची, महामार्गावरची,
त्या सगळ्याची पाहणी गडकरी ताफ्यासकट बसनं करताना आपण पाहतोय।